नागपुरात कोळी समाजाने अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय। कोळी समाजाला आदिवासी आरक्षण मिळावं तसंच जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियेत होणारा अन्याय दूर करावा या मागणीसाठी कोळी समाज आक्रमक झालाय। नागपूर इथल्या यशवंत स्टेडियमवर सुरू असलेल्या कोळी समाजाच्या या आंदोलनात सध्या आंदोलक आक्रमक झाले। दृश्य तुम्ही पाहताय, नागपुरात कोळी समाज बांधवांचं आंदोलन सध्या सुरू। आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। सध्या आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतो। ही दृश्य आहेत नागपुरात कोळी समाजाचं आंदोलन छेडलेलं आहे। आंदोलनाने सध्या तीव्र स्वरूप प्राप्त केलेलं आहे आणि सध्या पोलिसांकडून या आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू झाले। सर्वजण खाली बसून जा, सर्वजण खाली बसून जा, सर्वांना करकळीची विनंती आहे, सर्वजण खाली बसून जा। आपण ही दोन दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांकडून सध्या आंदोलन सुरू केले जात आहे आणि त्याचसोबत घोषणाबाजीही करण्यात येते। मागणी काय आहे तर जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियेत जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करावा अशी मागणी या कोळी समाज बांधवांची। सर्वजण खाली बसून जा, सर्वजण खाली बसून जा, सर्वांना करकळीची विनंती आहे, सर्वजण। आणि हीच मागणी मांडत कोळी समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले। ही दृश्य आहेत नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरची। आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने पोलिसांकडून सध्या आंदोलकांची धरपकड होतीये। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील सध्या दृश्य आपण पाहू शकतो। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अमर घटारे। अमर, काय सांगाल, सध्या हे आंदोलन सुरू आहे, नेमकी मागणी काय? आपण पाहू शकतोय हे आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि आंदोलक संतप्त झालेले आहेत। पोलिसांकडून हे आंदोलन पांगवण्याचं काम सुरू आहे। अनेक आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर हे आंदोलन सुरू आहे। संपूर्ण दृश्य तुम्ही पाहताय ती आहेत नागपूरच्या यशवंत स्टेडियम जवळची। नागपुरात कोळी समाज बांधवांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले। आदिवासी आरक्षण मिळावं आणि जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियेत जो अन्याय होतोय तो दूर करावा अशी मागणी सध्या या आंदोलकांकडून केली जाते। या आंदोलनासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमर घटारे। अमर, काय सांगाल, नेमक्या मागण्या काय आहेत आणि सध्याची स्थिती काय? एकूण बघितलं कोळी समाजाला 1950 पूर्वीच्या कायद्यानुसार ज्या कोळीच्या नोंदी झालेल्या होत्या त्यानुसार अनुसूचित जमातीचे आंदोलन जे आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये यशवंत स्टेडियमवर या कोळी समाजाचं आंदोलन सुरू होतं। आता त्यांचा 6वा दिवस होता, मात्र सरकारने कोणतीही दखल घेतली, त्यामुळं आज त्यांनी थेट आत्मदनाचा इशारा दिला होता आणि त्या ठिकाणी बघितलं तर यशवंत स्टेडियमच्या टावरवर जाऊन जे आंदोलक होते ते आक्रमक झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी आत्मदनाचा प्रयत्न केला। त्यानंतर मात्र पोलिसांसोबत त्यांची हातापाई झाली। आता जर बघितलं तर संपूर्ण पोलिसांनी त्यांच्याच पेंडॉलमध्ये आणून एकत्र केलं होतं, मात्र या ठिकाणी आता त्यांना अटक करणी आहे। त्यांनी पोलिसांनी जे संपूर्ण जे आंदोलक आहेत त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। इकडे बघितलं तर आमचा काही गुन्हा नाही, आमच्या ज्या राष्ट्र मागण्या आहेत त्या सरकारने मान्य करावा, आम्हाला आरक्षण मिळावं या भूमिकेवर ते आंदोलक अजूनही ठाम आहे। मात्र आता या ठिकाणी संपूर्ण जे आंदोलक आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। आपण सध्या अमर पाहू शकतोय पोलिसांनी धरपकड करायला सुरुवात केली आहे। काय परिस्थिती नियंत्रणात आहे की काय? एकंदर बघितलं या ठिकाणी जे आंदोलक होते ते पूर्णपणे आक्रमक झालेले होते। संपूर्ण जे यशवंत स्टेडियमचं ग्राउंड होतं त्या संपूर्ण ग्राउंडमध्ये आंदोलक आहे ते झेंडे घेऊन पळाले। त्यांनी यशवंत स्टेडियमच्या टावरवर चढण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी काही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला होता। नक्कीच अमर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.